नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसंदर्भात दिनांक 31/7/26 रोजी 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित व अंश अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या अर्जावर शासन निर्णय दिनांक 27/3/24 व दिनांक 6/9/2024 नुसार गठीत करण्यात आलेल्या अपीलीय प्राधिकरण यांच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्याकरिता राज्यस्तरीय तक्रार समिती गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. महसूल व वन विभाग, कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ल्यामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे. महिला व बाल विकास विभाग, शासकीय सेवकाच्या यांच्या 50 आणि 55व्या वर्षानंतर सेवेत राहण्याची पात्रता तपासण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभाग, स्वेत सेवेत कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्याच्या तसेच नियोक्त्यांच्या यूपीच्या अंशदानाच्या रकमा भरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ड्रॉईंग अकाउंट उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. धन्यवाद.